साधं जीवन, प्रामाणिकपणा आणि भ्रष्टाचाराविरोधात ठाम भूमिका अशी ओळख होती महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आर पाटील अर्थात आबा यांची. राजकारणात असताना त्यांनी केवळ भाषणच नव्हे तर त्यांच्या जगण्यातून साधेपणाचा आदर्श घालून दिलाय. खरं तर जीवनात साधारणपणे गरजा किती असाव्यात या एका साध्या प्रश्नातून त्यांनी समाजाला फार मोठा संदेश दिलाय. खरं तर हा संदेश आजही ऐकण्यासारखा आहे. गरजा किती असतात हेही कुठेतरी ठरवलं पाहिजे. सेलटॅकच्या अधिकाऱ्यावर पुण्यामध्ये रेड पडली. आता रेड टाकणारी सुद्धा पोलीस दलातली माणसंच होती. त्या घरातल्या बाईने विनंती केली, मला बाथरूमला जायचं आहे. आता पोलीस म्हटले जावा मावशी. आणि बाथरूमच्या खिडकीतनं पुन्हा नोटांचा पाऊस सगळ्या त्या वसाहतीमध्ये पडला. वरनच नोटा खाली फेकल्या कोट्यावधी रुपयाच्या. आपण वाचला असेल वर्तमानपत्रामध्ये. सुनील जोशी नावाच्या इंजिनियरच्या घरावर धाड पडली 1 महिन्यापूर्वी. क्लास 1 ऑफिसर. धाड मुंबईच्या पोलिसांनी टाकली आणि त्यासाठी माझ्या कानावर घालण्याची आवश्यकता होती, कारण त्यांच्या ज्युरिडिक्शन मध्ये नव्हतं. म्हटलं जावा, मिळत असेल तर पकडा. म्हटलं आता मुंबईचे पोलीस गेलेत, ज्युरिडिक्शन नाही, ऑर्डर काढली नाही, काय सापडलं का म्हणून उत्सुकतेपोटी फोन केला. तर म्हटले सर खूप सापडलं, मोजतोय. म्हटलं सगळं मोजून झालं की मला फोन करा. संध्याकाळपर्यंत फोन आला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी फोन केला. म्हटलं स्कोर काय आहे. अधिकारी पण विनोदी होता. म्हटलं काउंटिंग अजून सुरू आहे. अरे म्हटलं 2 दिवसात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाची मतं मोजून होत आहेत, तुम्हाला एवढं मोजता येत नाही. तर म्हटले काय काय वैशिष्ट्यपूर्ण सापडतंय. म्हटलं काय वैशिष्ट्यपूर्ण आहे. तर म्हटले 2 पेन सापडलेत. अरे बाबा म्हटलं ही गृहमंत्र्याला सांगायची माहिती आहे का 2 पेन सापडले दाढीत. नाही म्हटले पेन वेगळे आहेत. म्हटलं काय. तर या 2 पेनची किंमत 17 लाख रुपये आहे. आता एवढ्या भारी किमतीचा पेन असतो हे त्या दिवशी आयुष्यात मी पहिल्यांदा ऐकलं. म्हटलं आणखी काय आहे. तर म्हटलं त्याच्या घरातल्या संडासाचं भांडं 90,000 रुपयाचं आहे. आणि इतकं मोठं आणि इतकं भारी भांडं घेऊन हा काय तिथंच बसणार होता का.